हात जोडून परमेश्वराला प्रार्थना करायची आहे. दीर्घ श्वास घ्यायचा, पाठीचा कणा ताठ. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड and exhale. Again, take one deep breath. Hold, exhale. One more time. Take a deep breath. Hold, exhale. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. आजच्या या सुंदर दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. आजचा दिवस अतिशय सुंदर आहे. सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट, आनंदी, उत्साही, चैतन्यवादी, आशावादी सगळ्या गोष्टींनी हा भरून भरून असलेल्या या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. परमेश्वरा, मी तुझी खूप आभारी आहे. तू मला मानव जन्म दिलायस. आज मी जिवंत आहे, माझा श्वास चालत आहे. यासाठी तुझे खूप खूप आभार परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद माझ्या या स्वस्थ सुदृढ शरीरासाठी, माझ्या आरोग्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी आज माझ्या डोळ्यांनी बघू शकते त्यासाठी धन्यवाद. सुंदर सृष्टीचा अनुभव येऊ शकते. माझ्या प्रियजनांना बघते यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा, माझ्या जिभेसाठी जी छान बोलते, मार्गदर्शन करते, प्रियजनांसोबत बोलते, त्या माझ्या जीवेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या कानांसाठी, जी मी मधुर संगीत ऐकू शकते. पक्ष्यांचा आवाज, प्राण्यांचा आवाज, घरातील सगळ्या माझ्या प्रियजनांचा आवाज मी ऐकू शकते. माझ्या या कानांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या हातासाठी, जे सतत छान काम करत असतात. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या पायांसाठी, जे निरंतर चालत राहतात, सगळी कामं करतात, इथून तिथे तिथून इथे दिवसभर फिरत असतात, रनिंग करतात, वॉकिंग करतात, ट्रेकिंग करतात. या माझ्या छान सुदृढ पायांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी, जे सगळं अन्न पचन करतं आणि सकाळी व्यवस्थित ते साफ पोट होऊन माझा दिवस खूप सुंदर बनवतं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा, माझ्या आईसाठी, जिने मला जन्म दिला, पालन पोषण केलं, मला वाढवलं, दूध पाजलं, माझं संगोपन केलं, मला चांगले संस्कार दिले, स्वयंपाक करायला शिकवला. त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला घडवलं, कर्तृत्ववान बनवलं, शिक्षण दिलं, लग्न केलं. या माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या हट्ट पुरवले, मला हव्या नको त्या वस्तू त्यांनी सगळ्या मला आणून दिल्या. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. तू आम्हाला पंचतत्वांची मैत्री करून दिली. हे पंचतत्वामुळं आम्ही आज जिवंत आहे. आमचं शरीर हे पंचतत्वानी बनलेलं आहे. धरती माता, ज्यावर मी बसलेली आहे, ग्राउंडेड ठेवायचं मदत करते. सतत ती आम्हाला ग्राउंडेड राहायला शिकवते. धरती माता जी आम्हाला नवीन नवीन ठिकाणं दाखवते, मंदिरं, मोठे मोठे पहाड, झरणे, पाणी, सगळं मला धरती माता देते. तिच्या गर्भातून निघालेल्या लोखंड, खनिज, सोनं, चांदी, हिरे, जवाहरात, ती सगळं आम्हाला देते. तिच्या गर्भातून निघालेल्या अन्नासाठी खूप खूप धन्यवाद. ज्यावर आम्ही पूर्ण आमचा उदरनिर्वाह चालतो, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या अमृततुल्य पाण्यासाठी, जे आमच्या शरीरामध्ये नवीन नवीन पेशी तयार करतात, छान निरोगी आयुष्य आम्हाला देतात. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पाणी हे सतत सतत आम्हाला निरंतर पुढं 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 जायला शिकवतं. एका जागी थांबलेल्या पाण्याला जसा दुर्गंध लागतो, तसं जीवनात एका जागी न थांबता सतत काही ना काही नवीन नवीन गोष्टी जीवनामध्ये कराव्या, हे आम्हाला पाण्याकडून शिकायला मिळतं. त्या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. रक्ताच्या माध्यमातून ते आमच्या शरीरामध्ये निरंतर वाहत असतं. त्या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या पाण्यामुळं पाणी पिल्यामुळं शरीरामध्ये ऑक्सिजन मिळतं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या परमपिता अग्निदेवतेसाठी. अग्निदेवता, जी आमच्या पोटामध्ये आहे, जी अग्नी आम्हाला अन्न पचन करण्यास मदत करते. अग्नीमुळे आम्ही अन्न शिजवण्यास मदत होते. त्या अग्निदेवतेसाठी खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद त्या हवेसाठी, जी हवा आम्हाला जिवंत ठेवते. आमच्या नाकातून श्वासोच्छवासाद्वारे आम्ही ती घेतो. कार्बन डायऑक्साईड जो सोडला जातो, ऑक्सिजन हा घेतला जातो. त्या सगळ्या हवेसाठी खूप खूप धन्यवाद. हवा ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर कार्य करते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या स्पेस एलिमेंटसाठी. त्या स्पेस एलिमेंटमुळे आम्हाला नवीन नवीन ज्ञान अर्जन करण्यास मदत होते. घरामध्ये असलेल्या स्पेसमुळे आम्ही वस्तू ठेवू शकतो. कपाटामध्ये असलेली स्पेस, किचनमध्ये असलेली स्पेस, बेडरूममध्ये असलेली स्पेस, आमच्या शरीरामध्ये असलेल्या अवयवाच्या स्पेसमुळे आम्ही आमचे अवयव चांगल्या प्रकारे काम करतात. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद परमेश्वरा, आजच्या या सुंदर, अतिशय पूर चमत्कारिक दिवसासाठी, आजच्या या पूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप आभार. माझा दिवस हा पूर्ण आहे. माझा आज या पूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप आभार. परमेश्वराला आजच्या या आश्चर्यकारक आणि सुंदर दिवसासाठी धन्यवाद देते. मी परमेश्वराला आजच्या या आश्चर्यकारक आणि सुंदर दिवसासाठी खूप खूप धन्यवाद देते. चमत्कारानंतर चमत्कार आणि आश्चर्यकारक गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे. दैवी प्रेम माझ्यातून सतत निरंतर वाहत आहे आणि ते शांती व प्रेम सभोवताली असलेल्या माझ्या सगळ्या प्रियजनांना माझ्याकडून मी देत आहे. प्रेम ही शक्ती एक माझ्यामध्ये आहे. त्यामुळे प्रेमळ सकारात्मक लोकांनाच मी माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित करते. मी सगळ्यांना ज्यांनी मला दुखवले त्यांना माफ करते आणि ज्यांच्याकडून मी दुखवल्या गेले, सॉरी, मी सगळ्यांना ज्यांनी मला भूतकाळात दुखवले त्यांना माफ करते आणि माझ्याकडून जर कोणी दुखवल्या गेलं असेल, मी त्यांना माफी मागते. मी अनंतकाळ शांती व प्रेम माझ्याकडून सगळ्यांना देते आणि माझे मन हे प्रेमासाठी खुले करते. दैवी प्रेम माझ्यातून सतत वाहत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्या सर्व इच्छा आधीच पूर्ण होत आहेत. धन्यवाद या सुंदर आरोग्यासाठी. धन्यवाद माझ्याकडे असलेल्या भरपूर धनासाठी. धन्यवाद माझ्याकडे असलेल्या प्रेम संबंधांसाठी. परमेश्वराला आजच्या या सुंदर, आनंदी आणि खूप अशा नवीन दिवसासाठी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रब युअर हँड्स, कीप इट ऑन युअर हँड. परमेश्वरा, मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमेश्वराचा हात सदा नेहमी माझ्या डोक्यावर असतो. परमेश्वर माझ्यासोबत सतत असतो. निरंतर तो माझ्यासोबत असतो. मी धनवान आहे. मी भाग्यवान आहे. मी धनाची चुंबक आहे. मी सगळीकडून धन आकर्षित करते. पैसा माझ्याजवळ निरंतर सतत माझ्याजवळ येत असतो. माझ्या पर्समध्ये, माझ्या बँकेमध्ये, माझ्याकडे असलेल्या प्रॉपर्टीच्या रूपात, स्टॉकच्या रूपात सगळीकडे माझ्याकडे भरपूर भरपूर प्रमाणामध्ये पैसा आहे. मी खूप भाग्यशाली आहे. परमेश्वरा, तुझा आशीर्वाद निरंतर माझ्यासाठी असाच राहू दे. मी खूप भाग्यशाली. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमच्या शरीरावर पूर्ण हात फिरवायचा. तुमच्या धरती मातेला दंड करा. स्वतःमध्ये असलेल्या परमेश्वराला नमन करून थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. कालचा लेसन वाचला का कोणी? ज्यांनी ज्यांनी आपण आज काल जो मी लेसन एक्सप्लेन केलेला वाचून बघितला? पुढे काय आहे किंवा आधी जो झालेला तो वाचून बघितला का? तुम्ही रोज लेसन वाचत जा. एक्सप्लेन झाल्यानंतर तुम्हाला अजून क्लिअरिटी किंवा तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता. किंवा कालचा लेसन झाल्यानंतर काय वाटलं तेही तुम्ही सांगू शकता. प्राजक्ता मॅम, तुम्ही शेअर करणार ना आज पेजेस? प्राजक्ता जी, तुम्ही करू शकता का मॅम शेअर? मला व्हॉट्सअप ओपन करावं लागेल. एकच मिनिट. हम्म. साहेब सकाळी उठले का आज? हम्म. हो. हॅलो. हाव आर यू? हाय.
ओके. मग मला एक 2 मिनिटं लागतील. तोपर्यंत हा. मला तुम्ही दुसरं काहीतरी करा, किंवा काल काय शिकले त्याची उजळणी करा एकदा. ठीक आहे. आता जे पार्टिसिपेंट्स आहेत त्याच्यापैकी कोणी मॅमला रीडिंग साठी हेल्प करू शकतं का? कारण माझ्याकडे थोडा जरा आवाज हे होईल मध्ये मध्ये म्हणून. सुचिता मॅम. मी करते. ओके, चालेल. थँक्यू अस्मिता मॅम. थँक्यू सो मच. पीडीएफ मधून घेऊ का, नाही तर आज लोड व्हायला वेळ लागेल काय माहिती व्हॉट्सअप. इट्स टेकिंग टाइम टू लोडिंग. ओके. ते लोड होतो त्याच्या आधी मी कालचं पुन्हा एकदा थोडस रिव्हिजन करते. सो काल आपण शिकलोय की खान ही आपल्या म्हणजे खजिना जो आहे त्या आतमध्ये आहे, आणि तो खजिना जो आहे तो आपल्याला काढायचा आहे आपल्या आतमध्ये असलेल्या त्या विचारांचा. ओके. तो खजिना आपल्या आतमध्येच आहे मॅम परमेश्वराने. आवाज खूप कमी येत आहे. आता थोडा अजून येऊ दे मला. अजून आणखी. हो. बरोबर आहे आता. आता बरोबर आहे. ठीक हो. आहे. हम्म. प्रतिभा मी मला शेअरिंगचं तुम्ही हे केलंय. हो मॅम, मी तुम्हाला होस्ट केलंय. ठीक आहे. अरे अरे अरे. तुम्ही लॅपटॉप मधून शेअर करताय का मॅम? हम्म. मग सेम स्क्रीन शेअर करतो तसंच शेअर करायला लागेल तुम्हाला बुक शेअर. आता पहिले ओपन केला मी व्हॉट्सअप. व्हॉट्सअप मधून हे दिसतंय. हा, स्क्रीन शेअर होते आता, लोड होते. हे फक्त आता मिनिमाइज करणे आणि हे करणे हेच थोडस इझी टास्क आहे. ठीक आहे, चल. हाच होता ना पेज. हो मॅम, फर्स्ट पेज हाच आहे. तुमच्या अंतर्मनाची अद्भुत शक्ती. ओके. सगळ्यांना एक सांगायचं होतं असं की आज आम्ही हे का करत आहे, तर पीडीएफ आणि बुक याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स येतो आहे. सो काही काही गोष्टी मग त्या समजून सांगायच्या वेळेस होत नाही, की ते समजून सांगणं होत नाही. म्हणून प्राजक्ता मॅम रोज आपल्याला 5-5, 6-6 पेजेस शेअर करतील. आपण तेच डेली याच्यामध्ये घेऊया, पुस्तकातून घेऊया, पीडीएफ मधून घेणार नाही आहे. आणि जेव्हा पुस्तकाचे हे पेजेस तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवल्या जातात तेव्हा तुम्ही ते रीड करा. ठीक आहे. आणि शक्यतो हार्ड कॉपी तुमच्याकडे असेल तर फारच छान. तुम्ही पुस्तक विकत घ्या हे. ठीक आहे. किती लोकांनी पुस्तक विकत घेतलेलं आहे? माझ्याकडे आहे. मी घेतलं मॅडम. मी व्हेरी पण नाईस. घेतलं. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. वाव, सगळ्यांनी घेतलेलं आहे. हो, बढिया. मी घेतलं. कुणाकुणाकडे आधी होतं? माझ्याकडे आधीच होतं. व्हेरी मी नाईस. आत्ता मी आत्ता विकत घेतलं. ओके. तर तुम्ही वाचलेलं आहे स्मिता मॅम? हो, वाचलेलं आहे. व्हेरी नाईस. मग तुम्ही तर एक्सपर्टच. वाव, सही. बरेच वर्ष झाले मी वाचून. आता परत तुमच्यामुळे माझी उजळणी होऊन राहिली ती. अच्छा 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 अच्छा. प्रतिभा मॅम तुम्ही पण वाचलेलं आहे? पूर्ण नव्हतं झालं मॅम वाचून. अच्छा अच्छा. ठीक ठीक ठीक. व्हेरी गुड.
बढिया. सो खजिना आपल्या आत आहे आणि परमेश्वराने मानवी शरीरामध्ये असा हा अवचेतन मनाच्या शक्तीचा जो खजिना आपल्याला दिलेला आहे. आणि त्यामुळे काय होतं की आपण कुठलाही विचार केला किंवा कुठले शब्द हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते आपल्या अवचेतन मनामध्ये उमटून जातात आणि ते त्याप्रमाणे मग आपलं आयुष्य घडत असतं. आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की विचार चांगले करा, तुम्ही बोलता तेव्हा चांगलं बोला. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, ठीक आहे. आणि सायंटिफिकली हे प्रूव्हन पण झालेलं आहे की तुम्ही जे बोलता तेच तुमचं आयुष्य घडतं. सो मोठ्या मोठ्या क्षेत्रामधले जे लोक होते त्यांनी याच पुस्तकाच्या द्वारे किंवा याच एका थॉट प्रोसेसवर आणि या अवचेतन मनाच्या शक्तीवर त्यांच्या आयुष्यामध्ये मोठे मोठे बदल घडवले. मोठे पुस्तक लिहिणं, मोठे मोठे आविष्कार करणं, हे त्यांनी हा टेक्निकचा वापर केलाय. जसं आपण जादू बुक मध्ये बघितलं होतं, आईन्स्टाईन थँक्यू म्हणून किती छान सगळे कामं त्यांचे करून घ्यायचे, किती पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये होती. सो मी जे हे शिकले दीप्ती मॅम कडून, त्यांनी बुक एक्सप्लेन केली त्यांच्याकडून मी शिकलेले. आणि मला असं वाटलं की मला माझ्या मराठी सगळ्या बंधूंना किंवा भगिनींना हे सगळं मला पोचवायचं आहे. म्हणजे मी जे चांगलं शिकते आहे ते मला दुसऱ्यांपर्यंत देता यावं, यासाठी म्हणून मग ही बुक आपण सुरू केली आहे. सो एक छोटीशी उजळणी म्हणून एकदा मी पुन्हा घेते, जे कोणी नवीन असतील किंवा कान नसेल समजलं कोणाला, तर मी काय जे पॉइंट्स काढून ठेवले त्याप्रमाणे. तर हे पुस्तक जे आहे, अ, पहिला धडा जो होता, तुमच्यामध्ये खजिना आहे. सोन्याची खाण ही तुमच्याच आतमध्ये आहे आणि आपण नेहमी बाहेर शोधत असतो. बाहेर हॅपीनेस कुठेच आपल्याला तो सापडत नाही, तो सगळा आपल्या आतमध्ये आहे. आणि जसं कृष्ण भगवानांनी दाखवलं होतं ब्रह्मांड त्यांच्या तोंडामध्ये, तर तेच आहे की तुमच्या आतमध्ये सगळं आहे, तुम्ही बाहेर शोधता. ओके, आपल्या आतमध्येच तो मोठा खजिना दडलेला आहे. आणि आपण कशाचे चुंबक आहोत? आपण चांगल्या विचाराचे चुंबक आहोत, चांगल्या शरीराचे चुंबक आहोत, की चांगल्या धनाचे चुंबक आहोत? आपण कुठल्या प्रकारचे चुंबक आहोत ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जर सपोज हे सगळ्या गोष्टी नसेल, आपल्या मनामध्ये जर एक न्यूनगंड असेल किंवा एक भीती किंवा फ्रस्ट्रेशन असेल, मग आपण ते चुंबक बनणार. आणि मग ते जेव्हा होतं, जेव्हा भीती किंवा फ्रस्ट्रेशन किंवा या सगळ्या गोष्टी येतात, तेव्हा मग तुमची जी चुंबकीय शक्ती आहे, जी तुमच्यामध्ये होती, सपोज चांगल्या विचारांची शक्ती किंवा चांगल्या अवयवांची शक्ती, जी काही शक्ती ती तुमच्यामध्ये होती, ती नाहीशी होते. केव्हा नाहीशी होते? जेव्हा आपल्यामध्ये भीती येते. आणि मग आपण ते मॅग्नेट राहत नाही. आणि मग ते मॅग्नेट राहत नाही तेव्हा त्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होत नाही. आपण सतत जर चांगला विचार करत राहिलो तर आपण एक चांगल्या विचाराचे चुंबक बनणार. आणि चांगल्या विचाराचे चुंबक झालं तर आपण चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित करणार. हे या बुकचं ते कालचं सार होतं. म्हणजे कालचा जो आपण वाचलेल्या गोष्टींमधून हे आपण शिकलेलो आहोत. सो आपली शक्ती कमी नाही झाली पाहिजे, तर आपल्याला काय करायचं? चिडचिड, द्वेष, आपल्या मनामध्ये जे आपल्याबद्दल कमीपणा, हे नको करायला हवं. लोक काय म्हणतील, मी असं केलं तर, मला नुकसान झालं तर, ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपण आपल्याबद्दल विचार करतो त्या नाही करायच्या आहे. आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी सुद्धा माझ्यामुळे झालं किंवा दोषी मानायचं नाही आहे. सो म्हणजेच आपल्याला चांगलं चुंबक बनायचं आहे. आतापर्यंत जे काही काम आपण पूर्ण केले किंवा मला एक्सलेंट रिझल्ट नाही मिळाला तर मग मला लोक हसतील, मी जर फेल्युअर झालो तर, या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करायचा नाही आहे. आपल्याला फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टींचा विचार करायचा आहे. ओके. आपल्याला जसं काल सांगितलं की तुम्हाला काय वाटते अंतर्मनाची शक्ती म्हणजे काय? ते काही मोठे असं आविष्कार, अनुभव, मोठे मोठे असं काही आहे का? नाही. अंतर्मनाची शक्ती ही तुमच्या आतमध्ये असलेला सबकॉन्शियस माइंड आहे, तो अंतर्मन आहे. हीच ती शक्ती आहे जी सगळ्यात पॉवरफुल आहे. अणुबॉम्ब म्हणजे मोठ्या मोठ्या याच्यापेक्षा ही सगळ्यात मोठी ही शक्ती आहे. सो आज आपण सुरू करूया तुमच्या अंतर्मनाची अद्भुत शक्ती. तुमच्या कोण वाचणार आहे? मी वाचते. चला वाचा. तुमच्या अंतर्मनाच्या लपलेल्या शक्तीचा शोध घेऊन तिचा उपयोग करून घेण्यास शिकून तुम्ही तुमच्या जीवनात अधिक शक्ती, संपत्ती, आरोग्य, सुख आणि आनंद मिळवू शकता. तुम्हाला ही शक्ती कुठूनही मिळवायची गरज नाही, ती तुमच्यात आधीच आहे. मात्र ती कशी वापरायची हे तुम्ही शिकले पाहिजे. तुम्हाला ते समजून घ्यावे लागेल, जेणेकरून तुम्ही तिचा तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये कार्यक्षमपणे वापर करू शकाल. जर हम्म. तुम्ही या पुस्तक
नाही वाचा हा. तीस जर टक्के तुम्ही या पुस्तकात दिलेल्या सोप्या तंत्रांचे आणि कार्यपद्धतीचे पालन केले तर तुम्हाला आवश्यक ती सर्व ज्ञान आणि समज मिळेल. एक नवीन प्रकाश तुम्हाला प्रेरणा देईल. तुम्ही एक नवीन शक्ती निर्माण करू शकता, ज्यामुळे तुम्ही तुमच्या सर्व आशा आणि स्वप्ने सत्यात उतरवू शकता. आताच ठरवा की तुम्ही तुमचे जीवन पूर्वीपेक्षा अधिक व्यापक, मोठे, श्रीमंत आणि उदात्त बनवाल. हम्म. तुम आपल्यामध्ये असलेल्या शक्तीचा शोध हा आपल्यालाच घ्यायचा आहे आणि त्याचा उपयोग करून आपल्याला हवं असलेलं संपत्ती, आरोग्य, सुख, आनंद हे आपल्याला मिळवता येईल. आणि ही शक्ती मिळवायसाठी आपल्याला बाहेर कुठे जायची गरज नाही, कुठून आणायची ही शक्ती गरज नाही. ती शक्ती आपल्या आतमध्ये आहे आणि ती वापरायची. आणि ती कशी वापरायची हे आपल्याला लेखक सांगणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्या जीवनातील तुम्ही कार्यक्षम म्हणजे व्यवस्थितरित्या याचा वापर करून तुमचं जीवन हे तुम्ही खूप सुंदर बनवू शकता. आणि या पुस्तकामध्ये आपल्याला छोटे छोटे एक्सपेरिमेंट म्हणजे छोटे छोटे एक्सरसाइज दिलेले आहे. त्यांनी जसं जसं सांगितलंय त्याप्रमाणे आपल्याला ते करावं लागेल. आणि हे करणं अति आवश्यक आहे. कुठलीही गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागणार आहे. तर तुम्हाला कष्ट कशाचे आहे, तर तुम्ही जेवढे जेवढे तुम्हाला एक्सपेरिमेंट एक्सरसाइज दिल्या जातील त्या कराव्या लागेल. एक नवीन प्रकाश, नवीन प्रेरणा आपल्याला मिळणार. एक नवीन शक्ती आपण आपल्यामध्ये निर्माण करणार. आपल्या आशा, ज्या आपल्याला वाटतं की हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, आपले स्वप्न आपण खरे खरे होणार आहे. आणि मग आता आपणच ठरवायचं की मला काय पूर्वीपेक्षा अधिक जास्त काहीतरी श्रीमंत, उदात्त, हॅपीनेस हे हवा आहे का? तर मला माझं ठरवायचं आणि पुढे मला जायचं त्याच्याप्रमाणे. नेक्स्ट पेज. एक लाईन राहिली तिथली. अच्छा. अरे देवा. हा, एक शेवटची लाईन राहिली ती. हम्म, हम्म, हम्म. कुठलं पेज आहे ते? 18 नंबरचं पेज होतं. हम्म. आहे. तुमच्या अंतर्मनाच्या खोलीत म्हणजे अमर्याद ज्ञान, शक्ती आणि आवश्यक. हम्म. पुढचं अच्छा. पेज आता ते दिसत नाही. हे मोठं कठीण काम आहे. थांबा एकच मिनिट. आता मला इकडे नाही जाता येत. पुढचं पेज नाही होत आहे. हम्म. हम्म. ठीक आहे. थोडं झूम. हा. ठीक आहे. हा. त्या सर्व गोष्टींचे भांडार आहे. तुमचे अंतर्मन तुमचा विकास आणि व्यक्त होण्याची वाट पाहत आहे. हम्म. तुमच्या सखोल मनाच्या या अपार संधी ओळखण्यासाठी प्रयत्न करायला आताच सुरुवात करा. जर तुम्ही खुल्या मनाचे आणि ग्रहणशील असाल तर तुमच्या अंतर्मनातील असीम शहाणपणा तुम्हाला कधीही कुठेही आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट सांगू शकते. तुम्ही नवीन विचार आणि कल्पनांचा शोधू शकता, ज्यातून तुम्ही नवीन शोध लावू शकता किंवा पुस्तके आणि नाटके लिहू शकता किंवा नवीन कलाकृती तयार करू शकता. हम्म. जेव्हा हे आपलं अंतर्मन खुलणार आणि आपल्या अंतर्मनात असलेल्या शक्तीचा जेव्हा आपल्याला शोध लागेल आणि जेव्हा आपण त्या शक्तीवर काम करू, तेव्हा तुम्हालाच आश्चर्य वाटेल की अरे, मला ही गोष्ट येत होती. मला नाही माहित माझ्यामध्ये इतकं सुंदर कला कौशल्य आहे. ह्या अशा नवीन नवीन गोष्टी उलगडत जाणार तुम्हाला. म्हणजे तुमचं अंतर्मनच एक इतकं मोठं भांडार आहे की तुमच्या आतमध्ये तुमचा विकास, तुमच्या सखोल मनाच्या म्हणजे तुम्हाला आतमध्ये जाऊन तुमच्यामध्ये असलेल्या अपार शक्ती तुम्हाला शोधता येतील. तुम्हाला नवीन नवीन संधी मिळतील. तुम्ही स्वतः त्या संधी तुम्हाला ओळखायला शिकाल. आणि तुमच्या मन जेव्हा खुलं आणि ग्रहणशील असेल, जेव्हा आपण म्हणतो ना की आय एम ओपन अँड रिसेप्टिव्ह फॉर ऑल गुड अँड अबंडन्स थिंग्स इन माय लाईफ, तसं तुमचं मन खुलं आणि ग्रहणशील जेव्हा राहील ना, तेव्हा तुमच्यामध्ये एक शहाणपण येईल. मग तुम्हाला प्रत्येक गोष्ट अशी इमिजिएटली हे सुचेल ते सुचेल. सहज तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकाल. नवीन नवीन कल्पना तुमच्यामध्ये येतील. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कुठल्याही क्षेत्रात जे काही तुम्हाला आवडतं ते क्षेत्र, किंवा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये जिथे कुठे तुम्ही काम करत असाल, तुमच्या आतमध्ये एक सुप्त गुण लपलेला आहे की तुम्हाला असं कविता लिहावीशी खूप दिवसापासून वाटत आहे, पण ती कधी आली नाही किंवा त्या
कधी जमलं नाही, काहीतरी तुम्ही विचार करत असाल की कुठे आता माझं वय झालं, मी कशाला लिहू कविता, किंवा मी कशाला करू डान्स, किंवा मला कुठे काय येते. हे जे कुठेतरी तुमच्या त्या लेअर जमलेली आहे, ती लेअर अशी निघून जाईल आणि तो गुण तुमचा समोर येईल. आणि मग खरा विकास व्हायला तयार होईल. तुम्ही पुस्तक सुद्धा लिहू शकाल, तुम्ही नाटकही लिहू शकाल. तुम्ही म्हणाल तर एखाद्या दिवशी तुम्हाला असं वाटत असेल कोणाचं असतं ना की मला मूवीमध्ये काम करायचं, तर तुम्हाला तो एक छोटा रोल पण भेटून जाईल. म्हणजे कुठल्या संधी मिळतील हे आज नाही सांगू शकत मी. जेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड जागृत होईल तेव्हा असे ट्रिमेंडस बदल तुम्ही तुमच्यामध्ये घडवू शकाल आणि ही कलाकृती तयार करू शकाल पुढे. तुमच्या सुप्त मनाचे अमर्याद ज्ञान तुम्हाला आश्चर्यकारक व अद्भुत प्रकारचे ज्ञान व माहिती मिळवून देऊ शकते. ते हे तुम्हाला प्रकट होण्याची संधी मिळवून देऊ शकते. ते तुमच्या जीवनात आदर्श अभिव्यक्ती आणि योग्य स्थान मिळवण्याचा मार्ग उघडेल. तुमच्या ये. तुमच्या अंतर्मनाच्या शहाणपणाने तुम्ही आदर्श जीवनसाथी, योग्य व्यावसायिक भागीदार किंवा सहकारी यांना आपल्याकडे खेचून आणू शकता. ते तुम्हाला श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवू शकते. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी देखील बनवू शकते, जेणेकरून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे राहू शकता, करू शकता आणि जगू शकता. हम्म. हे जे सुप्त मन आहे, जे आपल्या आतमध्ये आहे, अमर्याद ज्ञान तुम्हाला, हे जे अमर्याद म्हणजे ज्याचं काही लिमिट नाही, बियॉन्ड, अनलिमिटेड, इनफायनाईट, हे जे आहे हे तुमच्या आयुष्यामध्ये आश्चर्यकारक आणि अद्भुत प्रकाराचं ज्ञान आणि तुम्हाला माहिती मिळवून देईल. तुम्हाला ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी कळायला लागतील. नवीन नवीन संधी तुमच्या आयुष्यामध्ये येईल. तुमचं आदर्श असं एक काय म्हणते व्यक्तिमत्व घडून येईल. तुम्हाला योग्य स्थान, योग्य मार्ग मिळेल की नाही, या दिशेने मला कुठे जायला हवं, तुमचं सबकॉन्शियस माइंडच तुम्हाला तिथे घेऊन जाईल ऑटोमॅटिकली. जेव्हा ते जागृत होईल. सध्या ते झोपलाय, सुप्त आहे, आपण त्याचा इतका विचार करत नाही, आपण नेहमी कॉन्शियस माइंड मध्येच काम करत आहे. सो तुमच्या अंतर्मनाच्या शहाणपणानं तुम्ही एक अ, आदर्श, ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना एक छान जीवनसाथी, योग्य भागीदार, म्हणजे पार्टनरशिप मध्ये जर कोणाला बिझनेस करायचा तो पार्टनर छान मिळेल, त्यांचे कलिग्स जे असतात जे ऑफिसमध्ये आहेत ते छान राहतील, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होत राहील. कारण तुम्ही चांगल्या विचाराचे चुंबक बनणार, तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी आकर्षित करणारे चुंबक बनणार ना. तर हे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होईल. तुम्ही श्रीमंत व्हाल, तुमचा श्रीमंत होण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल. आर्थिकदृष्ट्या तुम्ही एकदम इंडिपेंडेंट व्हाल, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही जगू शकाल. ही शक्ती या अंतर्मनामध्ये आहे आणि आपण ती वापरणार आहोत पुढे. विचार, भावना, शक्ती, प्रकाश, प्रेम आणि सौंदर्य या आंतरिक जगाचा शोध घेणे हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. या शक्ती अदृश्य आहेत, परंतु खूप शक्तिशाली आहेत. तुम्हाला तुमच्या अंतर्मनामध्ये प्रत्येक समस्येवरचा उपाय आणि प्रत्येक निकालाचे कारण सापडेल. जेव्हा तुम्ही या लपलेल्या शक्तीचा वापर करायला शिकता, तेव्हा तुमच्याकडे विपुलता, सुरक्षितता, आनंद आणि नियंत्रण वाढवण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती आणि शहाणपणा असेल. हम्म. मी विचार, भावना, शक्ती, प्रकाश, प्रेम आणि सौंदर्य या आंतरिक जगाचा शोध घेणे हा आपला मूलभूत जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि ही शक्ती तुम्हाला दिसणार नाही, ती अदृश्य आहे, ती आतमध्येच आहे. जसं हनुमानाला त्याच्या शक्तीच होती पण त्याला माहित नव्हतं, तो विसर पडला होता. मग त्याला जेव्हा सांगितलं जामवंतांनी की तुझ्यामध्ये ही शक्ती आहे, तू मोठा होऊ शकतो, लहान होऊ शकतो, तू काहीही करू शकतो, उडू शकतो, ही त्याला सांगावी लागली. तसंच आज आपल्याला ही पुस्तक सांगत आहे की तुमच्यामध्ये शक्ती आहे, तुम्ही काहीही करू शकता. आणि तुमचा हा जन्मसिद्ध अधिकार आहे की तुम्ही तुमच्या विचार, भावना, शक्ती, प्रेम याचा शोध घ्या. हा मूलभूत अधिकार आहे तुमचा. ही शक्ती अदृश्य आहे, ही खूप शक्तिशाली शक्ती आहे. ती तुमच्या अंतर्मनामध्ये आहे. तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सगळ्या चॅलेंजेसवर ही तुम्हाला व्यवस्थित, अगदी करेक्ट असं जे निदान आहे ना, ती तुम्हाला तीच देणार आहे. आणि ह्या लपलेल्या शक्तीचा आपल्याला वापर करायचा आहे. आपल्याकडे खूप विपुलता, सुरक्षितता, आनंद आणि नियंत्रण जर वाढवायचं असेल तर आपल्याला ही शक्तीच शहाणपण देणार आणि ही शक्ती शिकवणार आहे. अवचेतन शक्तीचे सामर्थ्य पाहिले आहे. त्याच्या सामर्थ्याने अपंग लोक पूर्णपणे बरे झालेले मी पाहिले आहे.
त्यांनी आपल्या सुप्त मनाच्या साहाय्याने आनंद, आरोग्य आणि सुखदायक जीवन जगण्याच्या इच्छेचे वास्तवात रूपांतर केले. त्यांच्या अवचेतनामध्ये नक्कीच अशी चमत्कारी उपचार शक्ती आहे, जी अस्वस्थ मन आणि विदीर्ण झालेले हृदय बरे करू शकते. ते तुमच्या मनाच्या तुरुंगाचे दार उघडून तुम्हाला मुक्त करू शकते. ते तुम्हाला सर्व प्रकारच्या भौतिक आणि शारीरिक बंधनातून मुक्त करू शकते. हम्म. अवचेतन मना अवचेतन शक्तीचं सामर्थ्य असं आहे की ती मोठ्यातले मोठे जे काही चॅलेंजेस आहे, हेल्थ चॅलेंज आहे, काही लोक अपंग आहे, ते सुद्धा बरे झाले. त्यांनी सुप्त मनाचं, ते सुप्त मन आहे जे दिसत नाही, ते ते त्याच्या साह्याने त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी आनंद, आरोग्य, सुख मिळवलं आहे. ज्या ज्या त्यांच्या इच्छा होत्या वारंवार, त्यांना त्या मिळाल्या. त्यांच्या जगण्याच्या इच्छामध्ये वास्तवात रूपांतर झालं. त्यांना असं वाटायचं की मला असं जगायचं आहे, तर ती जी इच्छा होती ती रियालिटी झाली. अवचेतन मनामध्ये चमत्कारिक उपचार शक्ती आहे. अस्वस्थ मन असेल कुणाचं, विदीर्ण झालेलं म्हणजे तुटलेलं हृदय किंवा निराशा असेल, तेही बरं करण्याची शक्ती या मनामध्ये आहे. जे एक मनाचा जो कप्पा आहे, तो जे तुरुंगामध्ये म्हणजे असतं ना, ते प्रिझनर, ते दार उघडं करून तुम्हाला ते मुक्त करू शकते. तुम्ही जर स्वतःला कुठेतरी असं प्रिझनर म्हणून ठेवलं असेल, तर ते उघडून तुम्हाला मुक्त करू शकतं हे मन. सर्व प्रकारच्या भौतिक आणि शारीरिक बंधनातून मुक्त करण्याची शक्ती या मनामध्ये आहे. पेज. हम्म. एक सेकंद मला दुसरं आलं का पेज? आलंय, पण तेच आहे का? 20 नंबरचं पेज पाहिजे. एक सेकंद, एक सेकंद. हा, हे 21 आलं, 20 पाहिजे. हा, हे. हे झालं, हे झालं. हं. धिस. हा, हेच हेच 20 पेज. नाही, ते आधीच. हे झालंय ना आपलं? हा. हम्म. एक सेकंद, एक सेकंद. हे प्रभू सांगितलं. हम्म. कुठे होतं आता? हे. हा, वरची लाईन आहे. हा, काही नाही, ठीक आहे. कार्यप्रवण होण्याची आवश्यकता. कार्यप्रवण होण्याची आवश्यकता. तुम्हाला जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात भरीव प्रगती करायची असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला स्वतःचं कार्यप्रवण व्हावे लागेल. त्यासाठी कृतीचा आधार असणे आवश्यक आहे. कृती केली तरच तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या संचालनामध्ये कुशल होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची तत्वे समजून घ्यावी लागतील. तेव्हाच कळेल की त्याच्या शक्तीचा वापर करून तुम्हाला काय परिणाम मिळतात किंवा तुम्ही काय साध्य करू शकता. या शक्तीच्या साहाय्याने तुम्हाला जी विशिष्ट उद्दिष्टे साध्य करायची आहेत ती तुम्ही साध्य करू शकता. हम्म. जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल, तर आपल्याला आधी स्वतःला कार्यप्रवण म्हणजे तेवढं स्वतःमध्ये कार्यक्षमता वाढावी लागेल, म्हणजे काम करावे लागेल. या कृतीचा आधार घेणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या अंतर्मनामध्ये जर आपल्याला कुशल व्हायचं असेल, तर त्याची तत्व समजून घेणं, त्याचे काय कसं काम केलं पाहिजे, हे कसं जागं होणार, मी काय करावं, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागेल. समजून घेतल्यानंतर आपण त्या शक्तीचा वापर करू शकू आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचे परिणाम, जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला रिझल्ट हवे आहेत, ते तुम्हाला मिळू शकतील. आणि याची जी साध्य करा तुम्हाला जी आयुष्यामध्ये तुमची विशिष्ट काहीतरी उद्दिष्ट आहे, ती जर साध्य करायची आहे, तर तीही साध्य होतील. पण त्याच्यासाठी आधी अंतर्मनावर काम करावं लागेल. ते काम कसं करायचं ते आपण पुढे शिकणारच आहोत. मी याआधी अनेक वर्ष केमिस्ट म्हणून काम केले आहे, म्हणून मला विज्ञानाच्या नियमांची चांगली माहिती आहे. जेव्हा तुम्ही हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र करता तेव्हा त्यातून नेहमी पाणी बनत असते. असे कधी कधी किंवा अपवादाने होत नाही, तर नेहमीच होते. जेव्हा आपण ऑक्सिजनचा 1 अणू आणि कार्बनचा 1 अणू मिसळतो तेव्हा कार्बन मोनॉक्साईड नावाचा विषारी वायू तयार होतो.
परंतु जर तुम्ही ऑक्सिजनचा आणखी एक अणू मिसळला तर तुम्हाला कार्बन डायऑक्साईड मिळेल, जो प्राण्यांसाठी निरुपद्रवी आहे आणि वनस्पतींसाठी जीवन आहे. हे शाश्वत आणि अपरिवर्तनीय वास्तव आहे. तुम्ही असा विचार करू नका की रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणिताची तत्वे तुमच्या अंतर्मनाच्या तत्वांपेक्षा भिन्न आहेत. जर तुम्हाला रासायनिक किंवा भौतिक शक्तीचा वापर करायचा असेल तर तुम्हाला या क्षेत्रातील तत्वे शिकण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला हं, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या हम्म. परत छोटं झालं तुमच्या अंतर्मनाची शक्ती वापरायची असेल तर तुम्हाला त्याची तत्वे शिकावी लागतील. नाही ग. अच्छा. चालेल. हं. सो जोसेफ मर्फी जे होते, ते जेव्हा त्यांचं शिक्षण सुरू असताना गावात सुरू होतं आणि त्याच्यानंतर ते अमेरिकेत आले. $5 घेऊन ते अमेरिकेमध्ये आलेले. आणि त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करणे आणि अं, जिथे ते राहत होते तिथे खोलीचं भाडं देणे, एवढं त्यांचं म्हणजे तेवढा ते पैसा कमवायचे. तर त्यांच्या खोलीमध्येच त्यांचे एक मित्र होते. ते सहकारी एका मेडिकलमध्ये काम करायचे, औषधीच्या याच्यामध्ये. सोबत सोबत त्यांनी पण तिथे काम सुरू केलं होतं. आणि ते करत असतानाच ते इतके म्हणजे हुशार होते की त्यांनी मग ती डिग्री मिळवली त्याच्यामध्ये. आणि केमिस्ट म्हणून छान त्यांचं नाव पण तिथे झालेलं. सो केमिस्ट म्हणून जेव्हा काम करत होते तेव्हा त्यांना विज्ञानाबद्दल माहिती होती. ते खूप हुशार होते ऍक्च्युली शिक्षणामध्ये, खूप ब्रिलियंट असा स्टुडंट. सो एक नोकर म्हणजे असं काम करता करता त्यांच्या इतकी रुची वाढली त्या मेडिसिन याच्यामध्ये की त्यांनी ते शिक्षण घेऊन मग स्वतः ते केमिस्ट म्हणून तिथे काम करायला लागले. तो विज्ञानाची चांगली माहिती होती. तर त्यांना हे माहित होतं की आता आणि जे जे सायन्स स्टुडंट आहेत तिथे त्यांनाही माहित आहे की जेव्हा आपण दोन हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू जर एकत्र केला तर आपल्याला पाणी बनतं. आणि हे काही अपवाद नाहीये, म्हणजे अरे असं नेहमीच होणार आहे, आज मिळाले तर आज पाणी होईल, उद्या नाही मिळणार असं काही नाही. तर ते नेहमीच होतं. आणि जेव्हा एक ऑक्सिजनचा अणू आणि कार्बनचा अणू मिसळतो तेव्हा कार्बन मोनोऑक्साईड हा जहरीला वायू तयार होतो, विषारी. आणि जर ऑक्सिजनचा आणखी एक अणू म्हणजे एक ऑक्सिजन पुन्हा वाढवला त्याच्यामध्ये, तर तो कार्बन डायऑक्साईड हा प्राण्यांसाठी निरुपद्रवी असलेला आणि वनस्पतीसाठी जीवन देणारा असा शाश्वत अपरिवर्तनीय असं हे तयार होतं. तर हे म्हणजे काय म्हणणार त्याला, युनिव्हर्सल ट्रूथ हे होणारच आहे. हे शाश्वत सत्य आहे, याला आपण नाही बदलू शकत. मग रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणितांचं शास्त्र जे आहे हे आपल्या अंतर्मनाच्या तत्वापेक्षा वेगळं नाही. म्हणजे आपलं अंतर्मन जे आहे हे पण तेच काम करणार आहे. म्हणजे शाश्वत सत्य आहे की तुमच्या अंतर्मनामध्ये शक्ती आहे आणि ती तुमच्यासाठी काम करणार. याच्यात असं नाही की आज काम करेल उद्या नाही करणार, असं काही करेल असं नाही होणार आहे. जसं रासायनिक आणि भौतिक शास्त्राचा किंवा शक्तीचा वापर करायचा असेल तर आपल्याला ते तत्व शिकावं लागतात. ॲटम, अणू, रेणू कुठून कुठे मिळतं, कसं बॅलन्स होतं, इक्वेशन कसं काय ते, या सगळ्या गोष्टी जसं आपण शिकतो ना, त्याचप्रमाणे आपल्या अंतर्मनाची मध्ये जे ही शक्ती शिकायची असेल तर त्याचे आपल्याला तत्व, त्याचे इक्वेशन शिकावं लागेल. ते इक्वेशन काय आहे, मला माझं अंतर्मन जागृत करायचं तर इक्वेशन कुठलं आहे ते, तर ते इक्वेशन आपल्याला शिकायचं आहे. पुढे. हं. आपण आता सामान्यतः स्वीकृत तत्वांचा विचार करूया. हे तत्व सामान्यतः सर्वांनी स्वीकारले आहे. पाणी स्वतःचा मार्ग स्वतःच शोधते. हे एक शाश्वत व सार्वत्रिक तत्व आहे, जे पाणी आणि पाण्यासारख्या द्रव पदार्थांना सर्वच ठिकाणी व सर्व वेळी लागू होते. प्राचीन इजिप्शियन लोकांना हे तत्व माहीत होते. भव्य पिरामिडची निर्मिती करताना त्यांच्या पायाचा समतोल साधण्यासाठी त्यांनी या तत्वाचा वापर केला. आजही अभियंते जलविद्युत केंद्रांपर्यंत सिंचन व्यवस्था तयार करताना त्याचा वापर करतात. आणखी एक तत्व विचारात घ्या, गरम झाल्यावर धातू प्रसरण पावतात. झालं पण. हम्म. हाच आहे पेज. हा. ओके. वाचून घ्या हे, मग पुढे मी हा. सांगते.
हा, हे तत्व कुठेही कधी आणि सर्व परिस्थितीत प्रत्ययास येत आहे. जर तुम्ही लोखंडाचा तुकडा गरम केला तर तो प्रसरण पावेल. मग ते लोखंड चीन, इंग्लंड किंवा भारतातील असो. गरम झाल्यावर धातू प्रसरण पावतात. हे जसे शाश्वत सत्य आहे, तसेच हे देखील शाश्वत सत्य आहे की तुम्ही तुमच्या अंतर्मनावर जे काही बिंबवता ते परिस्थिती, अनुभव आणि घटनांच्या रूपात व्यक्त होते. तुमच्या प्रार्थनेला प्रतिसाद मिळतो, ती फलद्रूप होते, कारण तुमच्या अंतर्मनाची शक्ती हे तत्व आहे. मला वाटतं तत्व म्हणजे अपेक्षित कार्य किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आखलेला पद्धतशीर मार्ग होय. उदाहरणार्थ, विजेचे महत्वाचे तत्व म्हणजे विजेचा प्रवाह उच्च दाबापासून कमी दाबाकडे वाहतो. जेव्हा तुम्ही बल्ब चालू करता किंवा इलेक्ट्रिक स्टोव्हवर अन्न शिजवता, तेव्हा तुम्ही विजेचे हे तत्व बदलत नाही, तर तुम्ही या तत्वाचा फायदा घेता. तुम्ही निसर्गाच्या सहकार्याने आश्चर्यकारक शोध लावू शकता, जे अनंत मार्गाने मानवजातीसाठी वरदान ठरू शकते. येस. मागच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला हे सांगितलं होतं की जसं वॉटरचे मॉलिक्युल्स आणि कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ह्या सगळे जसं ते इक्वेशन्स होते, त्या इक्वेशन्स प्रमाणे ते जे प्रिन्सिपल्स माहीत होते त्या सगळ्या सायंटिस्ट लोकांना, तर तसंच वॉटर जसं स्वतःचं एक लेवल हे करतं, त्याप्रमाणे हे युनिव्हर्सल होतं की वॉटरमध्ये इतके मॉलिक्यूल आहे, H2O माहित आहे हे. तसंच पाणी हे सर्वत्र आहे. ओके. आणि पाण्यासाठी हे तत्व आपण काय म्हणतात, शाश्वत सत्य आहे की हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक H2O आहे. ओके. आणि एनिशियंट इजिप्त जे होते त्यांनी हे सगळं तत्वज्ञ समजले, ते इक्वेशन समजले, आणि त्याप्रमाणे त्यांनी जेव्हा पिरॅमिडची जेव्हा बांधणी सुरुवात केली, तर त्यांनी या त्यांनी या इक्वेशनचा वापर केला, आणि त्याप्रमाणे हे पिरॅमिड्स त्यांनी परफेक्टली बांधले. आणि इंजिनियर्स जे होते हे सगळे त्या तत्वाचा वापर करून आजही समजा पाणी इथून तिथे सिंचन पद्धती किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी जर करायच्या असेल तर ते याच पद्धतीने काम केलं जातं. कुठेही असो, कधीही असो, या सगळीकडे आपल्याला हीच आहे. जसं फॉर एक्झाम्पल, एखादा लोखंडाचा तुकडा आहे तुमच्याकडे, तुम्ही असं जनरली बघितलं का एखाद्या वेळेस, म्हणजे मी हा अनुभव घेतलेला की एखाद्या छोट्या वाटीमध्ये दुसरी वाटी जर फसली, तर आपल्याला जर ती काढायची आहे तर ती आपण कितीही ठोकली तर ती निघत नाही. पण जेव्हा आपण ती थोडी गरम केली तर ऑटोमॅटिकली त्या दोन्ही वाट्या आत वेगवेगळ्या होतात. ते का होतात? कारण खालची जी वाटी आहे ती गरम होते, तर ती एक्सपांड होते, ती जागा सोडते ना, आणि मग ती वरची वाटी बाहेर निघेल. त्याचप्रमाणे जेव्हा लोखंडाचा तुकडा जो आपण गरम करतो तो प्रसरण पावतो, म्हणजे तो एक्सपांड होतो. मन मन ते लोखंड चीन, इंग्लंड, भारतातील असो, असं जरुरी नाही आहे की ते लोखंड भारतातला आहे तर एक्सपांड होईल किंवा चीन मधला आहे तर एक्सपांड होणार नाही. असं होणार नाही. तो सगळीकडे सेमच फॉर्म्युला अप्लाय होतो हा. जसा गरम धातू प्रसरण पावतो, तसंच हे शाश्वत सत्य आहे. आणि शाश्वत सत्य आहे की तुमचं अंतर्मनामध्ये जर तुम्ही काही जर बिंबवलं, तर ते परिस्थिती, अनुभव, घटना त्याच रूपामध्ये व्यक्त होतील. अंडरस्टँड? समजलं का हे सगळ्यांना? मी पुन्हा सांगते, नाही तर लोखंडाला गरम केल्यावर तो जसा प्रसरण पावतो, मग ते लोखंड भारतातलं असो, इंग्लंड मधलं असो, चीन मधलं असो, जपान मधलं असो, तो सेम रिॲक्ट करणार. तो रिॲक्ट असं करणार नाही का मी इथला आहे तर वेगळा रिॲक्ट करेल, तिथला आहे तर वेगळा रिॲक्ट करेल. गरम झाल्यावर धातू हा प्रसरण पावतो, हे एक युनिव्हर्सल सत्य आहे, शाश्वत सत्य आहे. आणि सेम त्याप्रमाणे हेही एक शाश्वत सत्य आहे की जर तुम्ही तुमच्या अंतर्मनावर, म्हणजेच तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर जे काही टाकाल, जे काही द्याल, जे काही बिंबवाल, तेच तुम्हाला समोर वाढलं जाईल, तेच तुमच्या समोर येणार आहे. तुम्ही प्रार्थनेला प्रतिसाद मिळतो, ती आपल्याला फलद्रूप होते, त्याच्यामुळे आपल्या अंतर्मनाची शक्ती, कारण आपल्या अंतर्मनामध्ये एक शक्ती आहे आणि त्यामुळे ते होतं. मला वाटतं तत्व म्हणजे अपेक्षित कार्य किंवा उद्दिष्ट साधण्यासाठी असलेला पद्धती. हा, पण त्यांनी हे म्हटलं की प्रार्थनेला जसा प्रतिसाद मिळतो, ती फलद्रूप होते, आणि त्याप्रमाणे आपल्या अंतर्मनामध्ये एक शक्ती आहे, हे एक तत्व आहेच. मग असं तत्व जे आहे ते अपेक्षित कार्य किंवा उद्दिष्ट जर साधायचं असेल तर त्याला आपल्याला प्रॉपर पद्धतशीर त्याचा हा
मार्ग तयार करावा लागतो. उदाहरणार्थ एखादं विजेचं महत्वाचं तत्व आहे की विजेचा प्रवाह हा उच्च दाबापासून कमी दाबाकडे वाहतो. हा म्हणजे त्याचा हा एक हे झालेला आहे, इक्वेशन आहे त्याचं हे, की तो तसंच काम करेल. तो उच्च दाबापासून कमी दाबाकडे जाईल, तेव्हाच बल्ब चालू होईल. किंवा इलेक्ट्रिक स्टोव्हर तेव्हाच अन्न शिजवता येईल. हे झालं विजेचं तत्व, हे झालं त्याचं इक्वेशन. मग त्याचा फायदा आपण घेतो. तसंच निसर्गाचं तत्व काय आहे? तर निसर्गाच्या सहकार्याने त्याच्या आश्चर्यकारक शोध लावू शकतो, जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाची शक्तीला जागृत करू. पण त्या जागृत करायसाठी त्या नियमांचा वापर करावा लागेल. आपण निसर्गाच्या साह्याने खूप काही शोध पण लावले आहेत. काही काही शोध असे म्हणजे मानव जातीसाठी ते वरदान ठरलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आता फोन आहे, मोबाईल आहे, खूप काही गोष्टी आहे जे आपल्यासाठी वरदान ठरल्या, ज्यांनी आपलं काम खूप इझी केलं. तर हे आपण निसर्गाच्या सहाय्याने केलं ना, निसर्गाचे नियम वापरून केलेल्या आहे काही काही गोष्टी. सो त्याचप्रमाणे आपल्याला ते नियम वापरावे लागतील. आपल्या अंतर्मनामध्ये शक्ती आहे, त्याचा वापर करावा लागेल. आज इथे थांबायचं का? हे पुढे जाऊया थोडं, करून आहे घेऊया अजून हा वेळ. हा. पेपर. चालेल. तुमचे अंतर्मन हे तत्व आहे, हे श्रद्धेच्या नियमावर कार्य करते. श्रद्धा म्हणजे काय? एक सेकंड, एक सेकंड, सॉरी हा. सॉरी सॉरी. हा. अरे किधर गेला? नाही, पुढचं पेज आहे. हे कृष्ण. चालेल. ठीक आहे, दिसतंय. हा. हो. आता मी हातच नाही लावत. तुमचे अंतर्मन हे तत्व आहे, हे श्रद्धेच्या नियमावर कार्य करते. श्रद्धा म्हणजे काय, ती का आणि कशी कार्य करते हे समजून घेणे गरजेचे आहे. बायबलमध्ये हे अगदी सोप्या, स्पष्ट आणि सुंदर पद्धतीने स्पष्ट केले आहे. जो कोणी या पर्वताला म्हणेल तू दूर जा आणि समुद्रात निघून जा, आणि ज्याच्या मनात शंका नसेल, तो जे बोलतो ते होईल, यावर त्याचा विश्वास असेल, तर तो जे काही म्हणेल ते त्याला मिळेल. तुमच्या मनाचा मूलभूत सिद्धांत हा श्रद्धेचा, विश्वासाचा सिद्धांत आहे. याचा अर्थ आपल्या मनाच्या कार्यावर विश्वास ठेवणे, स्वतःवर विश्वास ठेवणे. तुमच्या मनाचा विश्वास म्हणजे तुमच्या मनातील विचारांशिवाय दुसरे काहीही नाही. थोडस खाली करा मॅडम, खालचा पॅरेग्राफ राहा. हा. तुमचे सर्व अनुभव, घटना, परिस्थिती आणि कृती या तुमच्या अंतर्मनाच्या, तुमच्या विचारांवरील प्रतिक्रिया आहेत, आणि त्यानुसार अनुभव, कृती, घटना. पुढचं पेज आहे. पहिले मी आता हे थोडं समजून हा. सांगते चालेल. की हा. आपण जसं म्हटलेलं आहे, शक्ती. शक्ती ही आपण कशाला म्हणतो? तर शक्ती ही आपण अणुबॉम्ब, रेणू म्हणजे अणुबॉम्ब, मोठ्या मोठ्या आविष्कार यांना म्हणत नाही, तर ही अंतर्मनाची एक शक्ती आहे. जसं पूर्वीच्या काळी आपल्या अंतर्मनाच्या शक्तीने लोक पहाडांना सुद्धा हलवायचं काम हे एक म्हणजे मी एक व्हिडिओ बघितला होता. आय थिंक सो तो जापान इकडचा त्या साईडचाच आहे, की तिथे असं खूप म्युझिक वाजवल्या जातात आणि म्युझिक वाजवून ते पहाडावरून एक छोटा पहाड दुसऱ्या जागी जर त्यांना हलवायचा असेल, तर ते म्युझिक आणि ते काहीतरी म्हणून म्हणून तो पहाड दुसऱ्या जागी म्हणजे हलवतात. ते फोडून क्रेननी इकडे तिकडे. पूर्वीच्या काळी तर एवढ्या मोठ्या मोठ्या मशीन नव्हत्याच ना. मग त्यावेळेस ते हे असं संगीत आणि काहीतरी ते त्यांचं मंत्र म्हणून ते पहाड हलवायचे. तसंच आपण पाहिलेलं आहे की पाऊस जर हवा असेल तर पावसाचा एक राग म्हटला जात होता, आणि मग पूर्ण ढग जमा व्हायचे आणि पाणी यायचं. इतकं मोठी शक्ती ही होती. तर ही शक्तीच आपल्या आतमध्ये आहे. सेम अंतर्मनाचे एक तत्व आहे हे, त्या श्रद्धेच्या नियमावर चालते. जसे ते नियम होते, त्यांनी ते पहाड उचलणे, पाणी पावसाचं म्हणजे वर्षाव होणे, हे सगळं काही त्या नियमानुसार त्यांनी बरोबर केलं. श्रद्धा म्हणजे काय आहे, ती कशी काम करते, तर आपल्याला ही समजून घ्यावं लागेल. जसे जुन्या लोकांची श्रद्धा होती, ते कसे काम करायचे. बायबलमध्ये सोप्या पद्धतीने ते दिले आहे की जो कोणी या पर्वताला म्हणेल दूर जा, समुद्राला म्हणेल निघून जा, ज्यांच्या मनात शंका असेल, ज्यांना तो जे बोलतो ते होईल त्यावर विश्वास असेल,
तर तो जे काही म्हणेल त्याला ते मिळेल, असं हे बायबलमध्ये दिलेलं आहे. सेम त्याचप्रमाणे त्यांनी कामं केली आहेत ती. सो मूलभूत सिद्धांत हा श्रद्धेचा आहे की तुमचा विश्वास, माझा विश्वास आहे की येस, मी हे म्हणणार म्हणजे माझं हे होईल तर माझं बरोबर हे कार्य होणार आहे. हा जेव्हा विश्वास असतो, श्रद्धा असते, तेव्हाच ती कार्य करते. तुमच्या मनाच्या मूलभूत सिद्धांत हा श्रद्धेचा आणि विश्वासाचा सिद्धांत आहे. याचा अर्थ आपल्या मनाच्या कार्यावर विश्वास आपल्याला ठेवायचा आहे, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. तुमच्या मनाचा विश्वास म्हणजेच तुमच्या मनातील विचाराशिवाय दुसरं काहीही त्याच्यामध्ये यायला नको. घटना, अनुभव, परिस्थिती, काही कृती, ह्या तुमच्या अंतर्मनातील विचारांवर कशी तुम्ही प्रतिक्रिया करतात, कशी तुम्ही हे देतात, त्यावर अवलंबून आहे. नेक्स्ट पेज घ्यायचं की थांबून जायचं आज? थांबूया. हा पॅरेग्राफ मी पुन्हा उद्या सांगेल. आज थोडंसं इकडे तिकडे झाल्यामुळे थोडं डिस्टर्ब झालंय. ठीक आहे, आज इथेच थांबूया. हा. दुसरं पेज काय आहे हे आहे का? एक, नंतर दोन. हा, हे लास्ट पेज आहे, नाही तर वाचूनच घ्या. बघू किती मिनिटं आहे. 6 मिनिट आहे. आणि परिस्थिती निर्माण होतात. लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवला, त्यामुळे तुम्हाला यश मिळत नाही, तर तुमच्या मनाच्या विश्वासामुळे यश मिळते. खोट्या समजुती, मते, अंधश्रद्धा आणि मानव जातीला जडलेल्या भीतीचा स्वीकार करणे सोडून द्या. जीवनाच्या अशा शाश्वत आणि सार्वत्रिक सत्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात करा, जी कधीही बदलत नाही. या टप्प्यावर पोहोचल्यानंतर तुम्ही पुढे वर आणि भगवंताच्या राज्याच्या दिशेने वाटचाल सुरू करा. इन शॉर्ट यांनी काय सांगितलं, आणि सगळीकडे हेच आहे. अ, कुठलीही गोष्ट ही विश्वासावर असते. माझा बॅकग्राऊंड म्युझिक येतोय का? नाही, हं. नाही येत. कुठलीही गोष्ट ही विश्वासावर सगळ्यात जास्त डिपेंड करते, म्हणजे कुठलीही असू द्या. प्लेसिबो नावाची एक बुक आहे, तुम्ही त्याच्यात वाचलं असेल किंवा तुम्ही कधी ऐकले असेल खूप लोकांकडून, की मेडिसिन ही कार्य कशी करत होती. तर एक विश्वासाचंच हा एक एक्झाम्पल आहे. काही रोगी होते, त्यांना 10-15 लोक जे होते म्हणजे 50 पैकी 25-25चा ग्रुप बनवला गेला. 25 लोकांना एका रोगावर असं मेडिसिन दिलं गेलं, आणि 25 लोकांना फक्त होमिओपॅथीच्या त्या साखरेच्या गोळ्या असतात ना, त्या दिल्या गेल्या. आफ्टर 25 जे काही दिवस होते त्याच्यानंतर जेव्हा त्यांचे रिझल्ट बघितले, तर हेही बरे झालेले आणि हेही बरे झाले. कारण ज्या लोकांना ती औषध दिल्या गेली होती, त्यांना काय होतं त्यांच्या मनामध्ये, की ही औषध घेतल्यावर आम्ही बरं होणार आहोत, ही औषध आमच्या रोगावर व्यवस्थित काम करून आम्हाला रोगमुक्त करणार आहे. दुसऱ्या लोकांना जी दिली होती त्यांनाही हे माहित नव्हतं. त्यांनाही वाटलं आपल्याला औषध दिली जात आहे, आपण ही औषध खाणार आणि बरं होणार. तर प्लेसिबो इफेक्ट याला म्हणतात. त्यांच्या मेंदूची शक्ती, त्यांचा विश्वास होता की येस, हे मी खाल्ल्यावर बरं होईल. त्यांना हे माहित नव्हतं की ही खरं औषध आहे की साखरेच्या गोळ्या आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा आपला विश्वास जेव्हा तो विश्वास असतो ना कुठल्या गोष्टीवर, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळतं. अंधश्रद्धा आणि आपल्यामध्ये असलेली भीती ही आपल्याला सोडावी लागेल. अंधश्रद्धा काय आहे, की जर मी हे नाही केलं तर मला देवीचा असा कोप होईल, किंवा मी आज असं करून काम नाही केलं तर माझं तसं होईल. तर यामुळं सतत माणूस हा भीतीत असतो, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट मिळत नाही, प्लस कन्फ्यूज माइंड, प्लस नेहमी भीतीमध्ये असणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. भीती आपल्याला सोडून द्यायची आहे, खोट्या समजुती सोडायच्या आहे. ह्या जर आपण सोडल्या तरच आपल्याला सत रिझल्ट मिळतील. आपल्या जीवनाच्या अशा शाश्वत आणि सार्वत्रिक सत्यावर जर आपण विश्वास ठेवण्यास सुरुवात केली, तर आपले म्हणजे बदल होणार. या टप्प्यावर पोहोचल्यावर आपल्याला पुढे पुढे आपल्या परमेश्वराच्या रूपेने आपल्या तिकडे वाटचाल करायची आहे. आपला परमेश्वर आपल्यासाठी सगळं चांगलं करणार आहे. माझ्यासोबत नेहमी चांगल्याच गोष्टी होतात, मी नेहमी चांगल्या लोकांसोबत उठते बसते, सभोवताली माझ्या नेहमी मला चांगलेच लोक मिळतात, माझे सगळे कलिग्स खूप छान आहेत, माझं सगळं चांगलं होतं. जेव्हा हे चांगलं 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 आणि तुमचा विश्वास आहे की येस, माझ्यासोबत हे चांगलंच होणार आहे, तर ती गोष्ट घडायला चालेल, आणि त्याप्रमाणे मग तुम्ही त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात होईल. सो आता इथेच थांबूया.
थँक्यू सो मच अस्मिता मॅम, तुम्ही खूप छान वाचता. थँक्यू. माझ्या पुस्तकात थँक्यू खूप अस्मिता वेगळं आहे मॅडम. मॅडम, थोडं जुनं पुस्तक असल्यामुळे ना बरेच गोष्टी वेगळ्या हा, दिलेल्या ऍक्च्युली इंग्लिशच्या पुस्तकामध्ये पण खूप काही वेगळं आहे. मराठीमध्ये त्यांनी जे ट्रान्सलेट केलं तिथे वेगळं आहे. हा, मग मी आणि आता म्हणूनच काल आपण परत हिंदी बुक मागवलं, पण ते हिंदी आलं माझ्याकडे आता काल. अच्छा अच्छा, ठीक ठीक. तुम्ही जे पीडीएफ वाचता आणि माझ्याकडे जे बुक आहे ना, वेगळंच आहे. सगळ्यांचेच वेगळे आहेत. नाही, नाही म्हणून का? आपण पीडीएफ आता पीडीएफ वाचणार नाही आहे, आपण बुकच ही वाच. बुकच घेऊया. हो हा. मॅडम. आणि आजचा झालेला लेसन तुम्ही पुन्हा एकदा वाचा. हो. आणि अजून काही तुम्हाला नवीन नवीन थोडस अजून ओपन अप होईल. जे नाही समजलं ते विचारू पण शकता. ठीक आहे. आणि हो. आज जे सांगितलं तेवढं तुम्हाला समजलं की नाही समजलं तेही मला सांगा. की अवचेतन मनापेक्षा कुठलीही शक्ती ही मोठी नाही आहे. पूर्वीच्या काळी जसे मी तुम्हाला सांगितलं लोक असे करायचे. हा व्हिडिओ मी जर मला भेटला तर नक्की पाठवेल की कसा पहाड इकडे एकीकडून दुसरीकडे ते हलवायचे. म्हणजे इतकी शक्ती आपल्या अंतर्मनामध्ये आहे, जी आपल्याला म्हणजे फाइंड आउट करायची. फाइंड आउट इन द सेन्स की आहे ती शक्ती माहीत आहे आपल्याला, पण अजून आपण त्याच्यावर काम नाही केलं. तर आपण त्याच्यावर काम करणार आहोत. आणि मग आपलं आयुष्य अगदी सुंदर होणार आहे. सो काही असेल तुमचं टेक अवे तर सांगा. सांगा कुणाला काही सांगायचं असेल किंवा वाव मोमेंट सांगा. ऑलरेडी 6:30 झाले, 1-2 मिनिटात आपण बंद करूया. की गोळ्यांचं उदाहरण दिलं होतं ते मॅम, मी पण कुठंतरी म्हणजे असं ऐकलं होतं की म्हणजे आपण त्यांना 2 प्रकारच्या गोळ्या दिल्या, मग ते असं साखरेच्या जरी गोळ्या दिल्या त्यामुळे त्यांना असं म्हणजे जाणवलं की त्यांच्यात पण बदल तसाच झाला की हे मी त्याला पिढी. प्लेसिबो इफेक्ट म्हणतात. प्लेसिबो नावाची बुक पण हा. आहे. आणि ती कशी काम करते म्हणजे तुमच्या मनाची शक्ती आहे ना ती. त्या मनामध्ये शक्ती एक विश्वास होता की येस, हे माझं औषध मिळत आहे, मी बरंच होणार आहे. आणि मग ते बरे झाले. हम्म. अश्विन मॅडमने सांगितलं होतं. अच्छा अच्छा. नाही नाही. मी 2-3 ठिकाणी पॉडकास्ट मध्ये पण ऐकलंय आणि तसं प्लेसिबो नावाचं बुक मी मागवलेलं आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. ब्लेसिंग्स देऊया. थँक्यू आणि वी मॅम. आर थँक्यू मीटिंग. सो मच. Thank you so much. Thank you, thank you, thank you for all the participants. Those are listening to me, understanding the concept of this अवचेतन मनाची शक्ती. सगळ्यांच्या मनाच्या शक्तीचा चांगला काही उजळ हो. आणि सगळ्यांची शक्ती ही त्यांच्यासाठी खूप छान छान पद्धतीने काम करू. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सगळी स्वप्न पूर्ण हो, तीच परमेश्वरची प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. Thank you, ma'am.